राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज हॉटेल बजेट जुनोना चौक बाबूपेठ येथे सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यांवर धाड टाकून मोठी कारवाई केली। सदर ठिकाणी परवानगीशिवाय मद्यविक्री करून ग्राहकांना मद्यपान व खाद्यपदार्थाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळून आले। कारवाई दरम्यान एकूण 11 ग्राहक प्रत्यक्ष मद्यपान करताना आढळून आले। या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व 11 ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अहवालांमध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। अवैध मद्यपान अड्ड्यांचा संचालक हॉटेल मालक आशिष चांदेकर हा कारवाई दरम्यान फरार झाला असून त्याचा शोध घेण्याची कारवाई सुरू आहे। त्यास अटक करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच त्याच्याविरुद्ध पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। या कारवाई मद्यसाठ्यांसह एकूण 11,63,460 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली करण्यात आली।